नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण सिक्रेट लंच बॉक्समध्ये पिझ्झा रेसिपी बनवणार आहे आणि तयार पिझ्झा बेसपासून ती बनवणार आहे. अशा प्रकारचे बेस मिळतात, तर ते 2 घेतलेले आहेत. आता त्यासाठी आपल्याला टॉपिंगसाठी लागणारे कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची ती कट करून घ्यायची आपण. तर अशा प्रकारे उभ्या काप आपण करून घ्यायच्यात आणि एका बाउलमध्ये सॉस बनवूया आपण. तर त्यासाठी बघा 2-3 चमचे सॉस घेतला आहे आणि थोडंसं मेयोनीज घेतलं आहे आणि ही शेजवान चटणी पण घेतली आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घेऊन केलं तरी चालतं. आता कढई ठेवली आहे तापायला. त्यामध्ये थोडंसं तेल घेऊया आणि त्या भाज्या आपण जे कट करून घेतल्या टोमॅटो आणि कांदा ते आपण परतून घ्यायचे. त्यासाठी पहिल्यांदा कांदा थोडासा परतून घेऊया. पहिल्यांदा थोडासा परतून घ्यायचा, नंतर मग थोडा लाल झाला की, जास्ती पण नाही, थोडासाच किंचित, नंतर मग टोमॅटो घालून घ्यायचं, ते पण परतून घ्यायचं थोडा वेळ. आणि नंतर मग आपण जी शिमला मिरची कट करून घेतली आहे ती पण घालून घेऊ आणि परतून घेऊ व्यवस्थित. असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मिरपूड घातली टेस्टसाठी आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. मस्त अशी टेस्ट येते त्याच्यामुळं. मीठ थोडंसं किंचित आणि परतून घेऊया परत, म्हणजे एकजीव होईल. आणि आता आपण टॉपिंगसाठी लागणारे मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि त्यावर ओरिगॅनो हे तिन्ही पण घेतले आणि मोझरेला चीज घेतले. ते आता पिझ्झा बेस आहे तो थोडासा आपण गरम करून घेऊया. ज्याच्यावर आपण टॉपिंग करणार आहे तो भाग आपण जरा भाजून घ्यायचा, क्रिस्पी थोडा करून घ्यायचा आहे. त्याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया. थोडं गरम करून तूप लावलं म्हणजे ते वितळल. आणि आता असं सगळ्या साईडनी भाजून घ्यायचं व्यवस्थित. मधून अधून बघायचं किती भाजले ते. आणि आपल्याला पाहिजे तेवढं भाजून घेतलं, थोडं कडक करून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर चीज वितळेल. हे बघा आता आपलं होत आलं. अशा प्रकारे झालं की आपण दुसरी साईड भाजून घ्यायची. दुसऱ्या साईडवर पालतं करून घ्यायचं आणि त्यावर आपण आता बंद करायचं गॅस आणि त्यावर आपण पहिल्यांदा सॉस लावून घेऊया. आणि नंतर चीज टाकायला पाहिजे, पण चुकून मी भाजी टाकली. आता नंतर चीज टाकून घेऊया. आणि सगळ्या साईडनी असं व्यवस्थित थोडं थोडं टाकून घ्यायचं. तुम्हाला आवडेल तितकं घालू शकता. आता सगळ्या साईडनी घालून झालं की आपण त्यामध्ये मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो असं पसरून घ्यायचं, व्यवस्थित स्प्रिंकल करून घ्यायचं. आता त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि मध्यम आचेवर हे तापवून घ्यायचं, शेकून घ्यायचं. आणि आपला असा पिझ्झा बेस तयार आहे. आता आहे आपला सर्विंग टाईम. मस्त असा आपला पिझ्झा तयार झाला आहे. आता आपण पिझ्झा कटरने असा व्यवस्थित कट करून घेऊया. खालनं क्रंची झाल्यामुळे कट होतं व्यवस्थित. अशा प्रकारे कट करून सर्व करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा झटपट होणारा पिझ्झा आवडला की नाही. आणि थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका.